तर शेतकरी बांधवांनो नमस्कार। मी महेंद्र शिवाजीराव सराफ, कृषी विकास बीज भांडार नाशिक या संस्थेमार्फत आज तुमच्याशी बोलत आहे। तर आज आपण एका शेतकरी बांधवांकडे आलेलो आहे की जे नाशिक शहरामध्येच त्यांची शेती आहे। आता ते गाव नाही राहिलेलं, आता ती शहरच आहे आणि शहरातच ते शेती करतात। तर शेतकरी बांधवांचा परिचय आपण त्यांच्याकडूनच घेऊ। भाऊ नमस्कार। नमस्कार भाऊ सांगा परिचय तुमचा। मी मदन तुकाराम नाठे, राहणार सातपूर, गोरक्षनाथ रोड, नाठेमाळा। बरं भाऊ, दरवर्षी कोबी करतात तुम्ही? हो, दरवर्षी कोबी करतो। मग या वर्षी किती कोबीचं क्षेत्र केलेलं आहे? या वर्षी 20 गुंठ्याच्या आसपास क्षेत्र आहे। 20 गुंठ्याचं क्षेत्र आहे। हो। मग रोप काय केलं, घरी तयार केलं का नर्सरीतून घेतलं? रोप घरीच तयार केला। घरी तयार केलं। हो। काय अनुभव घरी रोप तयार करायचा? घरी रोप तयार केल्यामुळे आपल्याला पैशाची बचत होते अरे वा। आणि तेवढ्याच पैशात, समजा कमी पैशात घरी रोप तयार होत। आणि मग रोप तयार करताना ट्रे कोकोपीट मध्ये केलं की आपलं गादी वाफा पद्धतीने केलं? गादी वाफा पद्धती। आता या 20 गुंठ्याला किती बियाणं लागलेलं, किती पाकिट घेतलं? या 20 गुंठ्याला मी 10 पाकिट घेतले। बरं, व्हरायटीचं नाव काय? धरतीचं कॅबी। धरती कंपनीची कॅबी। हो। ही व्हरायटी याच्या आधी कधी लावलेली होती? 2 वर्षापूर्वी मी लावली होती। 2 वर्षापूर्वी लावली होती। त्याही वेळेस अनुभव तुम्हाला? त्यावेळी चांगला अनुभव होता। तर शेतकरी बांधवांनो, मदन भाऊंनी ही धरती कंपनीची कॅबी नावाची व्हरायटी निवडलेली आहे। तर भाऊ, एकंदरीत गड्डा किती किलोचा झालेला आता असं वाटतं? 1.25 किलोच्या आसपास, 1.25 किलोच्या, 1 किलो 1.25 किलोच्या आसपास गड्डा आहे। बरं, म्हणजे वजनाच्या हिशोबाने तुम्हाला मार्केटला, बाजारात ज्या पद्धतीने विक्री पाहिजे तसा गड्डा आहे या व्हरायटीचा? हो, तसा कंपल्सरी आहे। आणि ज्यावेळेस विक्री करतात, आता ठीक आहे बाजारात आज शेतकरी बांधवांना आज बाजारच नाही कोबीला, पण ज्यावेळेस आपण बाजारात ही व्हरायटी इतर व्हरायटीच्या तुलनेत नेतो त्यावेळेस व्यापाराची काय हे राहते? कलर चांगला असतो, त्याच्यामुळे उठाव चांगला असतो। कलर चांगला आहे, वजन 1.25 किलोचं मापात आहे। मापात आहे, काही गड्डा घट्ट आहे, चांगला घट्ट गड्डा आहे, दगडासारखा एकदम घट्ट आहे। आणि शक्यतो विक्री व्यवस्था नाशिक, मुंबई विकतो आम्ही आणि नाशिक विकतो। दोन्ही ठिकाणी या व्हरायटीला विक्रीला तुम्हाला चांगली मागणी। जे नियोजन आपण दरवर्षी करतो कुठल्याही कोबीचं,
साधारणतः याची लागवड आता तुम्ही कधी केलेली आहे व्हरायटीची? याची 15 जानेवारी 15 जानेवारी, म्हणजे आज साधारणतः हा 75 दिवसाचा पुढे प्लॉट गेला. 80 दिवसाच्या आसपास. किती दिवसात नियमाने ही व्हरायटी तयार झाली असते? 70 ते 72 दिवसात तयार होती. मग तुम्ही आता बाजार नाही म्हणून लावून बाजार धरली. म्हणून थोडं थांबलोय. तर ही व्हरायटी बाजार नसल्यामुळे भाऊंनी लावून धरलेली आहे. म्हणजे 10-15 दिवस याची होल्डिंग कॅपॅसिटी तुमच्या शेतामध्ये राहू शकते. चांगली. हो. कलरच्या बाबतीमध्ये पण जसजशी जास्त लेट होईल तर त्याचा कलर कुठल्याही व्हरायटीचा थोडासा कमी फिक्का होतो. हो. त्या मानाने हिचा आता सुद्धा प्लॉट मध्ये बरा छान दिसतो. कलर आहे अजून. बर, मग आता किती दिवस लावून धरायचे अजून? अजून बघू आता 8-10 दिवस तरी कमी कमी आता काढता येईल जसं तशी काढू. तर हे दुर्दैव आहे की प्लॉट रेडी आहे, सगळं रेडी आहे, परंतु बाजार नसल्यामुळे आम्ही तो लावून धरलेला आहे. दरवर्षी आता पुढच्या वर्षी जर परत कोबी लावायची ठरली तर हा पर्याय चांगला आहे का धरती? हो, कॅबीस लावणार. कॅबी लावणार. हो. आणि करपा असेल त्याचं नियोजनामध्ये कसं सपोर्ट करपा व्हरायटी शक्यतो येतच नाही. येतच नाही. हा, या टायमाला तरी आता मी ज्यावेळेस 2 वर्ष लावले ते करपा हा विषय आतापर्यंत तर मला पण आळीचं महत्वाचं राहते, यावेळेस नियंत्रण चांगलं ठेवलंय तुम्ही. हो, आळीचा आहे. स्प्रे किती झाले आळीचे तरी आतापर्यंत? 4 स्प्रे झाले. 4 स्प्रे. म्हणजे असं धरू आपण का 15 दिवसातून एक स्प्रे आहे. 15 दिवसातून एक आळीचा स्प्रे आणि एक करप्याचा स्प्रे तुमचा आहे. तर मदन भाऊ, एवढा चांगला प्लॉट उभा केला, आम्हाला प्लॉट दाखवला तुम्ही, एवढ्या शेतकरी बांधवांना तुम्ही मार्गदर्शन केलं त्याच्याकरता तुमचे आभार. धन्यवाद. हा प्लॉट कंपनीचे प्रतिनिधी जाधव सर आणि जे व्हिडिओ काढून राहिले ते ऋषी सर यांनी आम्हाला दोघांना आज प्लॉटवर म्हणजे येतं दररोजच येतं मला घेऊन आले गाडीत बसून सकाळी सकाळी. त्यांचे पण आभार. मदन भाऊ, धन्यवाद. धन्यवाद.